अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे. ते झाल्यावर मी सुद्धा जसं आमदारांनी इथं बोलवलं, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलं, कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष, जरा डिटेल जरा येऊ दे, मी सर्वांना बोलतो. हा झाला इलेक्शनचा मुद्दा. तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन नरोटे हे अध्यक्षपदाला योग्य नाही किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात? नाही सर, ह्यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले, व्यक्तिगत त्याच्यासाठी नाही, सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मांडलेले आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षालाच द्यायला लागेल. आमदारकी असू दे, काम शहर अध्यक्ष असू दे, तिकीट असू दे. माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होते. त्यांनी सर्व शहराची त्यांच्यावर जबाबदारी होती. तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले, तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता. तर त्यावेळेस तिने सर्वांना नाही तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची. येलगुला सर होते, निंबर्गी सर होते, चाकोते साहेब होते. पण तुम्ही बघा, मी माझ्या वार्डात बघतो कसं आहे, अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त प्रभाग 15 हा टार्गेटमुळं सर्व जी परिस्थिती झाली या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष. अजून मला थोडा वेळ द्या, अजून मी मला बोलणारच आहे, मी बोलणारच होतो, पण अजून काही माझ्याकडे प्रूफ यायचे, ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार आहे.